मित्रांनो, हे आहे केशवनगर आनंदनगर लेन नंबर 1 जवळ आहे मी सध्या. केशवनगर मध्ये एवढं ट्रॅफिक जाम व्हायला लागले ना आता. हे छोटीशी गल्ली आहे बरं का, आणि आज आहे विशेष करून शनिवारी पण ट्रॅफिक जाम आहे. शनिवारी पण फुल ट्रॅफिक जाम आहे. एवढ्याशा छोट्याशा गल्लीमध्ये ना कंटिन्यू ट्रॅफिक असते, कंटिन्यू. काय करावं आता. हे ट्रॅफिक कशामुळे होते पण माहित आहे का? हे लोकांमुळेच ट्रॅफिक होते. हे छोटासा रस्ता आहे एक, नाही का, आणि त्याच्यामध्ये नाही का लोक काय करतात ना, आता हे बघा रिक्षाला असे समोरून जातात सगळे. टोटल लोक असे रॉंग साईडनं जातात आणि समोरच्या जे येणाऱ्या गाड्यांना बघा असा रस्ता नसतोय. आता 2 पोलीस समोर गेले त्यामुळे नाही का गाड्या समोर चालायला लागल्या. मला आता जवळपास अर्धा तास झालंय मी एकाच जागेवर थांबलो होतो. आता केशवनगर मध्ये जर अर्धा तास थांबायचं काम पडत असेल तर मग कसं होईल. आणि टू व्हीलर जर असतो तर लगेच गेला असतो. मी चाललोय आता ड्युटीला बघा, पण मला थोडा उशीर झालाय आता याच्यामुळे जायला. आता हे काहीतरी विषय झाला वाटते, नाही ट्रॅफिक झालंय. हा बंद पडलाय वाटते, ट्रेनर कंटेनर बंद पडलाय हा मोठा, त्यामुळे ट्रॅफिक झालेलं दिसते. पण सध्या खूप ट्रॅफिक होते केशवनगर मध्ये. आधी तरी कधी कधी व्हायचं, पण आता जरा जास्तच ट्रॅफिक होते. आता असं कोणतरी आले ना, म्हणजे नाही का दुकानावाले वगैरे प्रॉपरचे लोक वगैरे कोणी नाही का, कोणतरी आले गाड्या सोडवायला तरच गाड्या निघतात, नाहीतर मग गाडीच निघत नाही, थांबून राहावं लागते. आता यांना काय सांगावं लोकांना. हे तर कंटेनर दुसरी वेगळी गोष्ट आहे. तर भाऊ म्हणते मोबाईल बंद कर. मोबाईल बंद करायचं काय, इथं ट्रॅफिकच एवढं आहे, बंद करून काय करणार आहे मोबाईल. गाडी तर आपली चालतीच आहे, गाडी बंद नाही आपली. जागा असली पाहिजे लगेच गाडी काढू आपण, पण जागाच नाही आहे गाडी काढायला. मला वाटतं आज सुट्टी असल्यामुळं पोलीस यंत्रणा कमी पडली सकाळपासून. सकाळी मी पण घरी आलो तेव्हा मुंडवा चौकामध्ये पोलीस नव्हती. म्हणजे रोज नाही का 2-2, 3-3 पोलीस राहते, आज एकच त्या मॅडम होत्या, त्यामुळे हे सकाळपासून मग निघालच नाही. मी जेव्हा घरी आलो होतो 12 वाजता दुपारी घरी आलो होतो मी, तेव्हा पण ट्रॅफिक फुल जाम होतंय. तर मला वाटते तेव्हापासून जाम होत गेले. आता वाजले बघा 3:24 झाले. मला जवळपास 40 मिनिटं झाले घरून निघून, मी तरी आतापर्यंत पोहोचलो नाही मगरपट्टामध्ये. तर जसं एकदा मुंडवा चौकातून निघालोय तिथून काही 5 मिनिटातच पोहोचणार आपण. बघा आणखीन पण आपण इथंच आहे मुंडवा चौकामध्येच. हळूहळू आपण समोर चाललोय. तर खूप भारी वाटेल माझ्या जीवाला एकदा इथून निघाल्यानंतर. खूप मोठं रिलीफ भेटेल मला. बघू आणखी किती वेळ लागते आपल्याला. हे लेफ्ट साईडला तर रिक्षासाठीच ठेवावं लागते आपल्याला. जाऊ द्या, टू व्हीलर वाल्यांना इकडे काही झाली जायची, कुठं टाकते समोरून काय माहिती, जाऊ दे त्यांना. आणखी आपण मुंडवा चौकातच थांबलेलो आहे मित्रांनो. मुंडवा चौकाच्या समोर काय आपण जायना आणखी. मला वाटतं मित्रांनो फायनली आता आपण बघा निघतोय मुंडवा चौकावरून. मुंडवा चौक आपण क्रॉस करतोय फायनली. हळूहळू मुंडवा चौक आपण क्रॉस करतोय. परत थांबलोय परत. बघू जातो का, साईडनं काढायचा ट्राय करू आपण. गेलो तर फारच चांगलं होईल, खूप चांगलं वाटेल जीवाला. तिकडून टू व्हीलर वाले आहेत, टाकतायत एकदम तिकडं. बघू निघते वाटते गाडी. निघते निघाली. मुंडवा चौकातून निघाली गाडी. इकडून ट्रॅक्टर आले, पळवा लवकर. निघालो बाबा एकदाच. हे बघा आता कसलं बिंदास फ्रेश वाटतंय. तर असा विषय आहे मित्रांनो. पुण्यामध्ये कुठं पण जावा तुम्ही, कुठं पण. हे मुंडवा चौकच नाही, मुंडवा चौक तर थोडं फेमस आहे. तिकडे पुण्यावाळ्या साईडला जा, पिंपरी चिंचवडला थोडं कमी ट्रॅफिक असतं. मोठे रोड आहे तिकडं त्या साईडला असतंच बऱ्यापैकी. सगळीकडे चाकणला जावा, कुठेही जावा तुम्ही, हिंजेवाडीला जावा, त्या गणेश किंच्या युनिव्हर्सिटीच्या रोडने जावा, शिवाजीनगरला जावा, कुठं पण जावा, तुम्हाला ट्रॅफिक लागणार म्हणजे लागणार. याच्या समोर तर आणखी याच्यापेक्षा बेकार हालत होणार आहे. 1, 2, 4, 5 वर्षांना आणखी गाड्या वाढतील.
हे प्रायव्हेट गाड्या पण वाढतील, पर्सनल गाड्या पण वाढतील, नाही का. आता सगळ्याकडे पैसा आहे, सगळ्याच गाड्या घेतील. तर बघू कसं कसं होते ते समोर. तोपर्यंत आपण आपलं जीवन जगू पुण्यामध्ये, जोपर्यंत आपल्याला ठीक वाटते तोपर्यंत. नाहीतर मग आपलं गाव जिंदाबाद आहेच. तर बघा हे 500 मीटर आपण किती 10 सेकंदातच आलो असणार, आणि तेवढंच आपल्याला यायला तिकडं अर्धा 1 तास गेला आपला तिकडंच. काय करायचं माणसाने. हे बघा आता लगेच इथं गंधर्व आणि लगेच सीझन मॉल. किती फरक पडतोय मित्रांनो. लगेच सीझन मॉलला पण रोड मोकळा असला की एवढा फरक पडतोय. चला ठीक आहे मित्रांनो, हेच मला दाखवायचं तुम्हाला ट्रॅफिक थोडं. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. याबद्दल तुमचं काय मत आहे. हे बघा रिक्षावाला थांबलं इथं, आता मला इंडिकेटर द्यावं लागेल. आता इथं पण जाम आहे का बाबा, इथं पण जाम आहे का. करू तरी कसं काय करू बाबा. इथं पण जाम आहे का सीझन मॉल जवळ. नाही समोर तर नाही, इथं थोडं युटर्न आहे त्यामुळे जाम आहे. तर चला ठीक आहे, आता पोहोचून जातो आपण, काही विषय नाही.